मुंबईमध्ये पुन्हा एकदा गुजरातच्या सिंहाची डरकाळी घुमणार आहे, कारण गुजरातमधून सिंहाची जोडी मुंबईच्या नॅशनल पार्कमध्ये येणार आहे। संजय गांधी नॅशनल पार्कच्या वनाधिकाऱ्यांची टीम जुनागडमध्ये पोहोचली आणि गुजरातहून मुंबईला येणाऱ्या सिंहांचे एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ फक्त न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांसाठी। गुजरातच्या सिंहांचा मुंबईपर्यंतचा प्रवास हा एक्सक्लुझिव्ह फक्त न्यूज 18 लोकमतवरती तुम्ही पाहणार आहात। मुंबईचे 2 वाघ हे गुजरातला पाठवले जाणार आहेत, तर गुजरातमधल्या सिंहांची जोडी मुंबईतल्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये आणण्यात येणार आहे। मुंबईतल्या संजय गांधी नॅशनल पार्कमधल्या अधिकाऱ्यांची टीम गुजरातच्या जुनागडमधल्या सक्करबाग झूमध्ये पोहोचलेली आहे। आता इथून 2 सिंह मुंबईतल्या नॅशनल पार्कमध्ये आणले जाणार आहेत। नेमकी प्रक्रिया कशी आहे ते आपण जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत फॉरेस्ट डिपार्टमेंटचे वरिष्ठ अधिकारी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। कांबळे सर, एक खूप आगळा वेगळा उपक्रम आहे। अनेक वर्षांनंतर मुंबईमध्ये सिंहाची डरकाळी, सिंहाची गर्जना घुमणार आहे। बरोबर, नक्कीच ही आनंदाची बातमी आहे मुंबईकरांसाठी। पर्टिक्युलरली अनेक वर्षापासून आपण हा एक प्रलंबित होतं की संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये सिंहांची डरकाळी आपल्याला ऐकू येणार होती। काही कालांतरापूर्वी आपल्याकडे खूप सिंह होते, परंतु कालांतराने त्यांची संख्या कमी होत गेली आणि त्यानंतर मग आमच्याकडून एक प्रस्ताव, आमच्या म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या प्रशासनाकडून एक प्रस्ताव गेला होता गुजरात फॉरेस्ट डिपार्टमेंटला की त्यांच्याकडेच भारतामध्ये आपल्याला माहिती आहे सर्वांना की सिंह त्या ठिकाणी उपलब्ध होतात, तर ते एक्सचेंज करण्याच्या बेसिसवरती आमचा एक प्रस्ताव गेला होता। ओके, गुजरातच्या प्रशासनाने त्याला सकारात्मक रिस्पॉन्स दिला आणि आमच्या विनंतीनुसार मग त्याचा एक संयुक्त प्रस्ताव केंद्रीय चिडियाघर या संस्थेला पाठवावा लागतो। त्यांनी देखील त्यास मान्यता दिली आणि आता फायनली आमची संजय गांधीची एक आमची टीम आहे। मी स्वतः आहे, आमच्याबरोबर आमचे वन परिक्षेत्र अधिकारी आहेत जे सुप्रिटेंडेंट लाईन सफारी बघतात ते, आणि बाकीचा आमचा रेस्क्यू टीम आहे। हे सर्वजण आम्ही या ठिकाणी येऊन आता आमच्या ताब्यामध्ये हे सगळे दोन्ही मेल फिमेल 2 सिंह आहेत जे की ब्रीडिंगसाठी आपण या ठिकाणी घेऊन जात आहोत आणि डिस्प्लेसाठी देखील। बरोबर, ते आपण घेऊन आता पूर्ण तयारी झालेली आणि त्यांचं वाहतूक करून घेऊन जातो। ठीक आहे। मुंबईतल्या लाईन सफारीचे इंचार्ज बारबदे सर आता आपल्यासोबत आहेत। सर, खूप एक चॅलेंजिंग टास्क आहे, कशा पद्धतीनं प्राण्यांची काळजी या प्रवासादरम्यान घेतली जाणार आहे? आम्ही प्राण्यांना पूर्ण सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांना वेगवेगळ्या पिंजऱ्यांमध्ये ठेवून आपल्या ट्रकमध्ये लोड केलेला आहे आणि या पूर्ण प्रवासादरम्यान आमच्यासोबत पशुवैद्यकीय अधिकारी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे राहणार आहेत सोबत, आणि दर ठराविक अंतरानंतर आम्ही त्यांना उतरून आम्ही त्यांना चेक करून पाहणार, आपले डॉक्टर चेक करणार आणि समजा काही इमर्जन्सी आलीच तर आमच्याकडे आवश्यक तो औषधी साठा पण आम्ही ठेवलेला आहे। थोड्याच वेळात सिंहांच्या हस्तांतरण प्रक्रियेला सुरुवात होणार आहे आणि ही सगळी एक्सक्लुझिव्ह दृश्य, एक्सक्लुझिव्ह बातमी तुम्ही फक्त आणि फक्त न्यूज 18 लोकमतवरती पाहू शकता। जुनागडहून कॅमेरा पर्सन रमेश भट्टसह तुषार शेटे, न्यूज 18 लोकमत। तर गुजरातच्या या सिंहांचा मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू देखील झालेला आहे। जुनागडमधल्या सक्करबाग झू मधून सिंहांसह महाराष्ट्राच्या वनाधिकाऱ्यांचा ताफा हा महाराष्ट्राच्या दिशेने निघालाय आणि काही तासांनी हा सगळा ताफा महाराष्ट्रामध्ये पोहोचेल, मुंबईमध्ये पोहोचेल आणि हे सिंह मुंबईतल्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये ठेवले जातील। तर गुजरातमधील सिंहांचा मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू झालाय। प्रवास सुरू झाल्यानंतर एका ठराविक वेळेनुसार एका ठिकाणी थांबून सिंहांची तपासणी केली गेली, त्यांच्या स्वभावाचा अंदाज घेतला गेला। हे सिंह प्रवासादरम्यान शांत असल्याचं दिसून आल्यानंतरच पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली। याचा देखील आढावा घेतलाय आमचे न्यूज कोऑर्डिनेटर तुषार शेटे यांनी। गुजरातच्या सिंहांचा मुंबईच्या दिशेने प्रवास सुरू झालेला आहे। आपण आता पहिल्या टप्प्यावरती थांबलेलो आहोत आणि याच त्या टेम्पोमध्ये ते सिंह आहेत आणि या सिंहांची तपासणी केली गेलेली आहे। आता त्यांना व्यवस्थित आहेत ते, आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा वन अधिकाऱ्यांची टीम जी आहे ही पुढच्या प्रवासाला निघालेली आहे। हा प्रवास खडतर आहे, कठीण आहे। वाटत जरी सोपं असलं तरी ते तितकं सोपं नाही, कारण की प्राण्यांची वाहतूक तितक्या लांब करायची आहे आणि त्यामुळे टप्प्याटप्प्यावरती थांबत ही वाहतूक आपली सुरू असणार आहे, जेणेकरून सिंहांना कोणता त्रास होणार नाही। त्यामुळे प्रवास हा मोठा होऊ शकतो। मुंबईमध्ये सिंह केव्हा पोहोचू शकतात हे आताच सांगणं कठीण आहे, मात्र जो अंदाज वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे त्यानुसार
गुजरातमधनं मुंबईत आणले जाणारे सिंह मुंबईत पोचायला शनिवारची सकाळ कदाचित उजाडू शकते, कारण की प्रवास लांबचा आहे आणि हळूहळू तो करत राहावा लागणार आहे. कॅमेरा पर्सन रमेश भटसह तुषार शेटे, न्यूज 18 लोक. आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात. मुंबईच्या वन विभागाची टीम नेमकी कशी आहे, त्यामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे. संजय कांबळे जे सहाय्यक वनरक्षक दक्षिण वन विभागामध्ये आतापर्यंत 30 वर्ष सेवा दिलेले संजय कांबळे, त्याचसोबत विजय बारबदे सिंहविहारात वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून त्यांनी गेली 15 वर्ष सेवा केली आहे किंवा काम केलंय. त्यासोबत वैभव पाटील हे रेस्क्यू टीमचे सदस्य आहेत. वन विभागामध्ये त्यांनी आतापर्यंत एकूण 15 वर्ष सेवा केली आहे. त्याचसोबत संदीप गायकवाड जे हे सुद्धा रेस्क्यू टीमचे सदस्य आहेत आणि वन विभागात 7 वर्ष त्यांनी सेवा केली आहे. आणि डॉक्टर निखिल बनकर हे पशुवैद्यकीय अधिकारी आहेत. वन विभागामध्ये 6 वर्ष ते सेवा देत आहेत.